आणि आता एक मोठी बातमी बघूयात। पूजा खेडकरांचे आई वडील मनोरमा आणि दिलीप खेडकरांचा घटस्फोट हा खरंच झालेला होता का याचा तपास करण्याचे आदेश केंद्र सरकारने पुणे पोलिसांना दिलेले आहेत। पूजा खेडकर यांनी IAS होण्यासाठी नॉन क्रिमिलियर सर्टिफिकेट सादर केलेलं होतं आणि त्यासाठी त्यांनी आई वडिलांचा घटस्फोट झाल्याचं सांगितलं होतं। दिलीप खेडकर आणि मनोरमा खेडकर यांचा 2010 साली घटस्फोट झाल्याचे पुरावे ABP माझाच्या हाती लागलेले आहेत। मात्र हा घटस्फोट फक्त नावापुरता असल्याचे पुरावे देखील ABP माझाकडे आहेत। OBC आरक्षणाचा लाभ मिळावा यासाठी घटस्फोटाचा बनाव रचल्याचं या कागदपत्रांमधून दिसून येत आहे। तर पूजा खेडकर यांच्या प्रकरणामधली ही मोठी बातमी आपण बघतोय। पूजा खेडकर यांचे आई वडील मनोरमा खेडकर आणि दिलीप खेडकर यांचा घटस्फोट खरंच झालेला होता का याचा तपास करण्याचे आदेश केंद्र सरकारने पुणे पोलिसांना दिलेले आहेत। तर वादग्रस्त IAS पूजा खेडकरांनी एका मॉक इंटरव्ह्यू मध्ये सुद्धा आई वडील विभक्त असल्याचा दावा केलेला होता आणि त्या मुलाखतीचा काही भाग आपण बघूयात। पूजा, your father worked some bank or where? Your father? Sir, no, sir. He's a civil servant. Civil servant. Yes. But no salary, zero income. You have shown actually zero income. Your father. Sir, actually, my parents are separated, and I'm not much in contact with my father. So, Pooja. आणि याविषयी बोलूयात। आमचे प्रतिनिधी मंदार गोंजारी आपल्या सोबत जोडले गेलेले आहेत। मंदार, आपण या मॉक इंटरव्ह्यूचा भाग सुद्धा प्रेक्षकांना दाखवतोय ज्यामध्ये पूजा खेडकर म्हणतात की माझे आई वडील हे विभक्त झालेले होते, मात्र ABP माझाच्या हाती काही कागदपत्र लागलेली आहेत ज्यामधून असं कळतंय की हा सगळा बनाव करण्यात आलेला होता। 2009 साली दिलीप खेडकर आणि मनोरमा खेडकर यांनी संमतीने एक कागदपत्र डिवोर्सचं पुण्यातील फॅमिली कोर्टामध्ये दाखल केलं आणि त्यानंतर त्यांच्या डिवोर्सच्या घटस्फोटाच्या प्रक्रियेला सुरुवात झाली। हा घटस्फोट होताना मनोरमा खेडकर यांनी ना पोटगी मागितली ना दिलीप खेडकर यांच्या मालमत्तेमध्ये कोणता वाटा मागितला आणि 25 जून 2010ला त्यांचा घटस्फोट फॅमिली कोर्टाकडून मंजूर करण्यात आला। मात्र हा घटस्फोट फक्त कागदावरतीच होता, कारण त्यानंतर दोघेही पती पत्नी म्हणून व्यवस्थित नांदत होते। अनेक सार्वजनिक कार्यक्रमांमध्ये हे दोघे एकत्र असल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय आणि सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे नुकतीच झालेली लोकसभा निवडणूक, ज्या लोकसभा निवडणुकीमध्ये दिलीप खेडकर यांनी अहमदनगर दक्षिण लोकसभा मतदारसंघातून वंचित बहुजन आघाडीकडून निवडणूक लढवली। या निवडणुकीसाठी जे प्रतिज्ञापत्र दिलीप खेडकर यांनी सादर केलं त्यामध्ये मनोरमा खेडकर यांचा पत्नी म्हणून उल्लेख आहे। त्याचबरोबर मनोरमा खेडकर यांच्या नावावरती ज्या मालमत्ता आहेत त्या मालमत्तांचा तपशील देखील त्या प्रतिज्ञापत्रामध्ये देण्यात आलाय। दुसरी महत्त्वाची बाब म्हणजे हे खेडकर दाम्पत्य पुण्यातील बाणेर भागातील ओमदीप बंगल्यामध्ये राहतं। हा ओमदीप बंगला हा नॅशनल कोऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटीचा भाग आहे आणि हा बंगला मनोरमा खेडकर यांच्या नावावरती आहे। मात्र दिलीप खेडकर देखील या बंगल्याचे सदस्य आहेत। काही दिवसांपूर्वी या सोसायटीतील जिममधल्या इन्स्ट्रक्टरला दिलीप खेडकर यांनी मारहाण केली होती। त्याचा एक वेगळी तक्रार पुण्यातील चतुसृंगी पोलीस स्टेशनला आहे आणि आपण हे जे काही फोटो किंवा दृश्य देखील आपण प्रेक्षकांना दाखवू शकतो की हे दोघे पती पत्नी म्हणूनच नांदत होते। फक्त घटस्फोट होता तो कागदोपत्री होता, तो यासाठी होता की नॉन क्रिमिलियर सर्टिफिकेट मिळावं, पूजा खेडकर यांना OBC आरक्षणाचा लाभ घेता यावा। आता याच सगळ्या प्रकरणाची कुणकुण लागल्यानंतर केंद्र सरकारने केंद्रीय गृहमंत्रालयाने पुणे पोलिसांना आदेश दिलेले आहेत की खरंच पूजा खेडकरांचे वडील आणि आई दिलीप खेडकर आणि मनोरमा खेडकर हे घटस्फोटित होते का, खरंच ते वेगळे राहत होते का। आणि पुणे पोलिसांनी हा तपास क्राईम ब्रँचकडे सोपवलाय। क्राईम ब्रँच याचा तपास करत आहे आणि आपण हीच कागदपत्र दाखवत आहोत। एका बाजूला या दोघांच्या घटस्फोटाची ऑर्डर आहे आणि दुसरीकडे नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीमध्ये दिलीप खेडकर यांनी निवडणूक आयोगाला सादर केलेलं शपथपत्र आहे ज्यामध्ये ते मनोरमा खेडकर यांचा पत्नी म्हणून उल्लेख करतात। अगदी मंदार, त्यामुळे आता तर तपास सुरू झालेला आहे केंद्राच्या सूचनेनुसार, त्यामुळे अधिकाधिक या संदर्भातली काही माहिती समोर येणार हे बघणं महत्त्वाचं असेल। तुर्तास धन्यवाद या माहितीसाठी। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।